आत्ताच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र राम शिंदेसाहेब व खासदार सुजाता विखे पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत होतो। त्याचे कारण अहिल्यानगर दक्षिण जिल्हा या सर्व तालुक्यातील कुणावर दादागिरी होऊ नये म्हणून आम्ही व आत्ता झालेली विधानसभेची निवडणूक कर्जत जामखेडमध्ये कोणा दादागिरी होऊ नये म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत होतो, पण आम्हाला काही यश आलं नाही। ह्याचं सांगायचं एकच कारण, पारनेरमध्ये आत्ता एका मयत वडिलांच्या नावावरून त्यांच्या मुलाच्या नावावर 10 एकर जमीन करायची होती, पण त्या तलाट्यांनी व इतर अधिकाऱ्यांनी आत्ता 2-4 महिने झाले डायरेक्ट त्या मयत वडिलांच्या नावावरून यांच्या मुलांच्या नावावर करण्याऐवजी त्यांनी दुसऱ्याच्या नावावर करून दिली। 10 एकर जमीन आहे, त्यांचा मुलगा अपंग आहे। हे होऊ नाही म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो। आम्ही बोंबलून सांगत होतो बेकारी होणार आहे आणि बेकारी आता होऊ लागली आहे। तसंच आपल्या कर्जत शहरामध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये एवढी दादागिरी बोकाळली आहे, ही दादागिरी बोकाळली नाही म्हणून आम्ही सगळं प्रयत्न करीत होतो, पण त्याचं आम्हाला यश आलं नाही। हे आत्ताच 8 दिवस झाले कर्जतच्या तरुण मुसलमान किंवा इतर जातीच्या तरुण पिढीने वारोडचा माणूस जबरदस्त हाणला, त्याला हाना कारण लागत नाही, हेच कट मारतात आणि हेच हाणतात, त्याचा मोबाईल घेतात, पुन्हा त्या पैसे म्हणतात। तसेच दुसरी घटना काल झाली, काल 5:30 दरम्यान एक शिंपुराचा पोऱ्या आणि एक राशींचा पोऱ्या, 9 पोरे सगळी महाराज कीर्तनकार लोक इथं फट्यावरती तबला शिकण्यासाठी गेले होते। तिथून माघारी आल्यानंतर वीरवस्तीवरून त्या मुस्लिम समाजाच्या व अजून इतर काय असतील त्यांनाच कट हाणला आणि त्यांना इतकं मारलं अक्षरशः मध्ये सोडा विरुद्ध सोडासुद्धा कोणी गेलं नाही। आसपास सगळे बावथरे लोक बघत होते, सोडासुद्धा कोणी गेलं नाही। त्यावेळेस आमचे भैरववाडीचे नितीन तोरडमल डॉक्टर हे कर्जतून येत होते, त्यांनी तिथं सोडवल्यानंतर ते घरी निघून आले। त्या मुलांनी कर्जत पोलीस स्टेशनला केस दिली आणि मग केस दिल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली नाही का काय आम्हाला काय माहीत नाही। पण मग नितीन डॉक्टरला परत रोहित पवार गटाचे 2 नेत्यांचा फोन आला, केस देऊ नका किंवा हे मिटून टाका। हे असे यांची कर्जतमध्ये दादागिरी चालू आहे। या दादागिरीवर आळा वेळीच बसला पाहिजे। जर आळा नाही बसला तर आम्ही सर्व हिंदू समाज मिळून श्रीगंधाला जी परिस्थिती केली ती परिस्थिती आम्ही 100% करणार। हे अजिबात दादागिरी चालता कामा नये। हे मुस्लिम समाजाचे सगळेच लोक खराब असे नाहीत, जवळजवळ 75% आपल्या कर्जतमध्ये माझ्या संबंधातली इथं अगदी 100% आमची चांगली इथं ह्यात विषय घ्यायचा नाही। पण हे 25% लोक हे सर्व समाजांना खराब करतात आणि सर्व समाजाचं नाव बदनाम होतं। त्याच्यासाठी या 75% मुस्लिम लोकांनी या 25% लोकांना समजून सांगा, नाहीतर जातीवर जर वाद पेटला तर इथं भयानक परिस्थिती होईल। त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, हे असं पुन्हा एखाद्याला कट मारणे, एखाद्याला किशन मोबाईल घेणे, थोडा धक्का लागला की भांडणं करणे, हे तुम्ही भांडणं करतात असं बरेच माझ्याकडे मॅटर असतात। तर जाऊन द्या, वाटतं आपल्याला आपले साहेब पडले तर कशाला आपण नादी लागायचे। त्याच्यामुळे तुमचं जास्त प्रमाण वाढत चाललं आहे। त्याच्यामुळे मला हे व्हिडिओद्वारे बातमी करण्यात मला हे पाऊल उचलावं लागले आहेत। हे असं अजिबात जमणार नाही। ती काल आमच्या नितीन डॉक्टरने समक्ष पाहिल्यामुळे त्याच्यामुळे ही आता बातमी करते। मला तर अनुभव आहेच, पण म्हटलं जाऊन द्या, कशाला नादी लागायचं कोणाच्या, आपले साहेब पडल्यात लोक बघतात काय करायची ती। पण आता असं होता कामा नये। तुमची दादागिरी पूर्ण बंद झाली पाहिजे। तुम्ही जर तुमची दादागिरी पूर्ण बंद नाही केली तर आम्ही सर्व हिंदू समाज मिळून तुमची दादागिरी 100% पूर्ण बंद करणार। माझा काही मुस्लिम समाजावर अजिबात कोणावर राग नाही, पण हे दादागिरी 100% बंद झाली पाहिजे। त्याच्यामुळे मी ही बातमी करतो। त्याच्यामुळे तुम्हाला परत विनंती करतो, हे कोण अजून आहेत त्यांच्यावर हे टोळी 10-15 टोळीच आहे। कधी आमच्या रोडला असते, कधी राशन रोडला असते, कधी कुळधरण रोडला असते, कधी काबेर रोडला असते, कधी कोरेवार रोडला असते।
कधी कधी कर्जत शहरात सुद्धा असतात. असे कितीतरी मॅटर माझ्याकडे असतात. ते मला सांगता सुद्धा येणार नाही एवढी मला मॅटर इथं. मग ते आमच्या त्या कुलधरांचे जे भावाने हॉटेल फोडलं होतं ती माहिती सगळ्यांना. अशा कितीतरी घटना इथं. पण असे पुन्हा होता कामा नाही. जर आमचा हिंदू समाज जर बिघडला तर तुम्हाला सोडक पर तुम्हाला अक्षरशः घरं सोडून जावं लागेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हे तुमची दादागिरी वेळीच बंद करा. आणि पोलिसांना सुद्धा मी विनंती करतो हे अशा माणसा वचक बसला पाहिजे. हे पुढारीने फोन केला हे मी मिटून घ्या केस घेऊ नका हे असं अजिबात चालणार नाही. आमच्या जरी कोणी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी दादागिरी केली त्यांना सुद्धा सोडू नका. पण आम्ही दादागिरी कोणी करीत नाहीत. आणि असल्या वाचाळीवरांना अटक झाली पाहिजे. त्याच्याशिवाय कर्जत शहर शांत चालणार नाही. अक्षरशः राव त्या रोहित पवारच्या 2 नेत्यांनी आमच्या नितीन डॉक्टरला फोन केला राव केस करू नका म्हणले मिटून घ्या म्हणले. एवढं मार देऊन एवढा पर्यंत मरेपर्यंत मार दिला तरी तुम्ही म्हणता मिटून घ्या. म्हणजे तुमचं नेमकं चाललंय काय? तुम्हाला कर्जतमध्ये रोहित पवार निवडून आणून तुम्हाला हेच करायचं होतं का? हे असं अजिबात जमणार नाही. पुढे हे असं आम्ही सर्वजण मिळून तुमची दादागिरी अजिबात चालून देणार नाही अशी तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. थोडं सत्य वागा, सत्यमेव जयते. जय भीम, जय मातंग समाज, जय शिवाजी महाराज, जय शिवाजी महाराज. ह्याच्याशिवाय जगणं होणार नाही, कुणाचं जगणं होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही बोंबलत होतो. अक्षरशः मिरजगावच्या सभेत मी लोटांगण घेतलं होतं. जनतेला विनंती केली ती मी ही अशी परिस्थिती होणार आहे. आणि तेच परिस्थिती आज मला रोज कर्जत शहरामध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे मी बोंबलत होतो, लोटांगण घेत होतो, जनतेला विनंती करतो, लोटांगण घेत होतो, जनतेला विनंती करत होतो. आता पहा काय चाललंय, आता पहा काय चाललंय. आता बरं वाटतंय का? त्याच्यामुळे जय शिवाजी महाराज, सत्यमेव जयते, जय मल्हार.